पुतळ्यावरती कलर फेकला होता, त्याचं काय वाटतं, काय सांगा? ज्याने कोणी हे काम केले, हे कृत्य केले, अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे, त्याचा आम्ही पहिला निषेध करतो। दुपारी शिंदे साहेबांनी पण त्याचा निषेध केला आणि जे कोणी नापाक असतील त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी। कारण मीनाताई ठाकरे या आम्हा सगळ्यांच्या मा म्हणून ओळखल्या जायच्या आणि म्हणून आणि ज्यांनी कोणी हे काम केलेलं आहे अत्यंत घृणास्पद निंदनीय आहे, त्याचा आम्ही सर्व निषेध पहिला व्यक्त करतो आणि त्याला लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा व्हावी असं आमचं म्हणणं आहे। पण याच्यानंतर संतापही झाला, तिथं तातडीने उद्धव ठाकरे गेले, लगेच राज ठाकरे गेले। राज ठाकरे म्हणले की 24 तासात आरोपी अटक करा। हा ठीक आहे ना, सगळ्यांनीच सांगितलंय, राज ठाकरेंनी सांगितलं, उद्धव झाले, शिंदे साहेब मुख्यमंत्री सगळ्यांनीच सांगितलंय। कोणाला असं बरं वाटलं की त्यांनी हे कृत्य ज्यांनी केलंय नालायकांनी? आमचं एवढंच म्हणणं आहे की जे केलंय ते चुकीचं आहे, त्याला कडक शिक्षा व्हावी हे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। मराठवाड्यामध्ये जवळपास 10,000 किलोमीटरचे पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले, पण त्याला निधीची अजून तरतूद नाहीये, त्यामुळे रस्त्यांची संख्या वाढत नाही। असं नसतं, जे हा केंद्राचा निधी असतो, 60-40चा रेशो असतो आणि त्यासाठी त्या नियमामध्ये जसं मामाने मागच्या वेळेला मंजूर केले आणि त्याला निधी आला तसा निधी टप्प्याटप्प्याने तो येतो। तुम्ही सुरुवातच जर काही केली नाही तर तुम्हाला कसं काय निधी येणार? आणि त्यासाठी जे नियमामध्ये आहे ते नियमामध्ये बसून आम्ही ती सुरुवात केली। दुसरं, तुम्ही ज्या रायगडाचा अत्यंत अभिमानाने उल्लेख केला आज, त्या रायगडाचं पालकमंत्रीपद अजूनही काही तुमच्यापर्यंत पोहोचेल? आज ना उद्या होईल, आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वरून योग्य निर्णय घेतला जाईल असं मला वाटतंय। तुमच्या मित्रपक्षासोबत तुमचा संघर्ष होता ना, याच कारणावरून? तो संघर्ष ह्या कारणास्तव नाही झालेला, तो संघर्ष थोडासा वेगळा आहे, पण तो आज बोलणं मला वाटतं योग्य नाही आहे। कारण मराठवाड्याचा मुक्तीसंग्रामाचा दिवस आहे, पंतप्रधानांचा वाढदिवस आहे, त्याच्यामध्ये इतर काय दुसरी चर्चा नसावी असं मला वाटतं। एवढा मोठा कार्यक्रम आहे पण पालकमंत्र्याचा, स्वपक्षीय पालकमंत्र्याचा फोटो बॅनरवर नाही। आता ते मला काय माहिती नाही, काय मी पाहिलं नाही, पण त्याची चौकशी आम्ही नंतर करतो। साहेब, राज्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे, आपल्या खात्याच्या माध्यमातून काही मोठ्या प्रमाणामध्ये फळबाग लागवड किंवा काही नवीन योजना या संदर्भात करण्यात? पाऊस आज सर्वीकडेच झालेला आहे, फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जे आमची फळबाग लागवड असेल, बांबू लागवड असेल, फळझाडं असतील, फुलझाडं असतील किंवा भाजीपाला, या सगळ्या बाबतीमध्ये जे आमच्या खात्याच्या माध्यमातून 266 योजना आहेत, शेत तलाव आहेत, गोटे आहेत, मेंढी पालनचे शेड आहेत, कुक्कुट पालनाचे आहेत, शेत तलाव आहे, मच्छी तलाव, अशा अनेक योजना आहेत, विहिरी आहेत शेतकऱ्यांच्या लाभासाठी, त्याचा आम्ही यावेळेला नक्की निश्चित उपयोग करून देऊ आणि शेतकऱ्यांची जी काय नुकसान झालेलं आहे ती या दसरा संपता आणि दिवाळी सुरू व्हायच्या अगोदर भरपाई द्यायचं असं कालच्या कॅबिनेटमध्ये आमचं ठरलेलं आहे। मराठवाड्याचा मुक्तीसंग्रामाचा दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जन्मदिवस आणि याचा औचित्य साधून योगेश भुतळ आणि त्यांच्या मित्रमंडळाने आज या हातगाड्यांचं वाटप केलंय। हातगाड्या थोड्या अद्ययावत आहेत, इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या आहेत की गरीब कष्टकरी लोकांना जे काय सामान असतं 50 किलो 100 किलोच्या गाडीवरती आणि ते नेताना अडचण निर्माण होते आणि त्या इलेक्ट्रिकचे बटन दाबलं का गाडी आपोआप चालते, आपण फक्त धरून ठेवायचं आहे। त्या कार्यक्रमाला ज्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे खासदार भुमरे मामा, आमचा विलास बापू आमदार, आमचे जिल्हा प्रमुख योगेश भुतळा, आमचा किशोर आबा, अशा आम्ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित होतो। मी योगेशच्या मित्रमंडळींना, त्याच्या मंडळाला मनापासून धन्यवाद देतो की आज एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी सुरू केले। नवीन आमदारांना निधीच्या बाबतीत सांगितलं, जुन्या आमदारांना निधीने नवीन आमदार काय नेमकं? जुन्या आमदारांना भरपूर निधी दिलेला आहे, त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही आहे। कारण मामा असतील, मी असेल, जेव्हा मागच्या टर्म मध्ये होतो एवढा निधी दिलेला, ती कामं अजून चालू आहेत। आता नवीन जे आलेले आहेत त्यांना आता पहिली सुरुवात करतायत। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।